राहणार नाही आणि म्हणून तुमचा स्तुत्य उपक्रमास मी माझ्या कला मंचाच्या वतीनं पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि खास करून या ठिकाणी जोरदार टाळ्या होऊन जाते टीव्ही स्टार ढोलकीपट्टू तेजस मोरे यांच्यासाठी की ज्याने या ठिकाणी मला लहान असताना साथ दिली आणि आजही एवढ्या प्रेमासाठी कारण का त्याला बोलवणे इतकं मी मोठं नाही की एवढा त्यांनी उंची गाठलेली आहे आज 50 विद्यार्थी त्याच्याकडे शिकत आहेत पांडुमारच असतील माझे आणि सगळे माझे सहकारी जास्त वेळ घेत नाही पण या ठिकाणी खास उल्लेख करावा असं वाटतं कोकण कला मंचाचे आमचे मला बंधुप्रमाण असलेले आमचे दिनेश दादा कुर्दळकर गोपाळ खरंडे संदीप सावंत निलेशजी झेपणे संजय कांबळे विनय बने प्रकाश पांजळे समीर तटकरे तुषार बंदेरे अमित काताळे आणि सर्व शाहीर मंडळी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेले त्याचबरोबर आमचे तेजस मोरे यांचे वडील या ठिकाणी पुंडलिक दादा मोरे आणि त्याच्याबरोबर त्यांचे सुपुत्र गायक आहेत सुप्रसिद्ध सौजस मोरे हेही या ठिकाणी आलेले आहेत मी त्यांचा मनापासून आभार मानतो माझ्या वस्तादांचे आभार मानतो माझे सहकारी ऋषिकेश पवार असतील सगळे जी मंडळी आहेत प्रशांत महाकाळ सचिन महाकाळ सर्वांचे मनापासून आभार मानतो महेंद्र भारती यांचे जास्त वेळ घेत नाही स्थवन घेतोय हे की नाही बारी आजची वेगळी आहे लोकांना भीती वाटते महाकाळ म्हटल्यानंतर काहीतरी जामसूड बुवा असेल हे की नाही असं काही काळजी करण्याचं कारण नाही आणि भ्यायचंही कारण नाही आणि म्हणून या ठिकाणी स्थवन घेतोय जास्त वेळ न घेता आकार ब्रह्मा उकार विष्णू मकर भोळा महेश्वर ओंकार रूपी हे नटराज आदि आज स्थवन यामध्ये घेते की अभिमानानं सांगावं जगाचा पोशिंदा जर कोण असेल तो माझा बळीराजा आहे कष्टकरी या ठिकाणी कोणी मी समाज आहे आणि म्हणून या समाजाचा मेळावा आहे आनंद मेळावा आहे या गीताबरोबर सगळ्यांनी तालासुरात मला साथ द्यावी अशी एक विनंती करतो प्रयत्न करतो सगळे नवीन चालले आहेत आणि म्हणून तुमच्यासाठी लिहिलेली गाणी या ठिकाणी गातोय पोर कुणब्यांची आम्ही पोर कुणब्यांची आम्ही नाही कशात कमी पोर कुणब्यांची आम्ही नाही कशात कमी घालतो गवसणी उंचन भार घालतो गवसणी उंचन भार बळीराजा आम्ही आहोत बघा अभिमानाने सांगू जगार 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 पोर कुणब्यांची आम्ही नाही कशात कमी हे पोर कुणब्यांची आम्ही नाही कशात कमी घालतो गवसणी उंचन भार घालतो गवसणी उंचन भार बळीराजा आम्ही आहोत बघा बळीराजा आम्ही आहोत बघा अभिमानाने सांगू जगार 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 त्याच्या अंगी या बघ कष्टाच त्याच्या अंगी या बघ कष्टाच म्हणजे तुफान गारला बळीराजा मी आहोत बघा अभिमानाने सांगू जगार बळीराजा मी आहोत बघा अभिमानाने सांगू जगार बळीराजा आम्ही आहोत बघा अभिमानाने सांगू जगार बळीराजा आम्ही आहोत बघा अभिमानाने
जगा बाई राजा आम्ही आहोत बघा अभिमानाने सांगू जगा बरी मजा आम्ही आहोत बघा अभिमानाने सांगू जगा बाई राजा आम्ही आहोत बघा अभिमानाने सांगू जगा ओम श्री सद्गुरु भिवा गोविंद गुरुवर्य माझे गुरुवर्य माझे विजय राजेंद्र बसतात साजे वस्ताद साजे भोलेनाथ नारायण देवता संगीतकार साजे संगीतकार साजे कवी रत्नाकर रणात गाजे रणात गाजे भोला खंडरदास वळीचा विजय असो शिवचैतन्यनाथ मंडळ आणि भोयवाडी शाखा पुरुष फुलेश्वरवाडीचा विजय असो बोल तू रे वाले की जय आणि म्हणून डायरेक्ट गण घेतोय माझ्याकडे आता मला वाटतं 7 मिनिटं झाली तुमचं शेवट एक अंतर कमी करतो एक अंतर घेतो बारी आहे की नाही अंतरे भरपूर आहेत पण तुमच्यासाठी लिहिलेले आहेत पण मला काय म्हणता येणार नाही म्हणून या ठिकाणी फास्ट मध्ये घेतो गण घेतोय की या गणाचा म्हणजे या सोहळ्याचा आनंद जर कोण लुटत असेल ही जी संस्कृती आहे ही कुणबी समाजाची संस्कृती आहे ही शेतीवाडी आटपल्यानंतर काम धंदा निर्मुकळेपणानं या ठिकाणी या श्रीहरीचा या गणरायाचा गुणगान गावं या भक्तिरसात न्हावून जावं ही कुणबी समाजाची आपली परंपरा आहे ती आज जाखली रूपानं आज सादर होते आणि तुम्ही जाखलेलं प्राधान्य दिलं त्याबद्दल मी सलाम करतो आणि गण घेतो तेही तुमच्यासाठी खरे कुणबी आम्ही शेतकरी भात पिकवून नचणीवरी खरे कुणबी आम्ही शेतकरी भात पिकवून नाचणीवरी जिण आमचं हे कष्ट करी दरवर्षन बघावं आनंदाने गणपती आणतोय घरी तेजल बाई जरा चाली असतात ना चाली ये इकडे मी तिकडे स्टुडिओ डोक्याचा भजा करत असताना सुद्धा या नवीन नवीन चाली करून त्याच्यावरती लिहिण्याचा प्रयत्न करतोय आणि मला म्हणते काढ तुला आज खरा मटणाचा ताट यायला होता गटारी होती हिच्यात मला काय सांगू हिच्यात गटारी केली अशी गटारी पण ह्या जसे येसनी लागलेत ना तसं कार्यकर्त्यांनी असे येसन लावून ठेवलेत बुवा आवाज करायचा ना आपला घरात नाही म्हणून ते तुझा याड काढीन इथं मला म्हणते काढते खर कुणबी आम्ही शेतकरी खर कुणबी आम्ही शेतकरी भात पिकवून नाचणी बरी जिनामचं कष्ट करी दरवर्षन बघावं आनंदाने गणपती आणतोय घरी 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 शेतीवाडी ही आटपून सारी लोककला ही जपतोय नारी लोककला ही जपतोय नारी लोककला ही जपतोय नारी आपली नाचून नाना परी दरवर्षन बघावं आनंदानं गणपती आणतोय घरी दरवर्षन बघावं आनंदानं गणपती आणतोय घरी दरवर्षन बघावं आनंदाने गणपती आणतोय घरी दरवर्षन बघावं आनंदाने गणपती आणतोय घरी खरं कुणबी आम्ही शेतकरी भात पिकवून नाचणी भरी जिन कष्टाचा खेळ हरी दरवर्षन बघावं आनंदानं गणपती आणतोय घरी दरवर्षन बघावं आनंदानं गणपती आणतोय घरी दरवर्षन बघावं आनंदाने गणपती आणतोय घरी दरवर्षन बघावं आनंदाने गणपती आणतोय घरी
खरंच मंडळी वेळ कमी आहे तुमच्यासाठी एवढा मी तयारीत आलो पण असू दे गोड मानून घ्या. बाईनी गवळण गायली गवळण हा? आणि म्हणते कांना फोडू नको घागरी हा? आणि म्हणते याच्यावर गवळणीवर काढ द्या हा? येड येड लागली हा? बरं असू दे आहे कांना घागरी फोडायचं तो बाई घागरी फोडणारच हा. पण उगाच तू बावरी नको हो नाही काय मेली हाय काली पावडर लावून निसती गोरं कुकडे करून फक्त पुढे आले असतो हिच्या समोर हा त्यात पावडर लावून आले म्हणून नाही तर अमावस्या पण आजची लाजल तिच्या समोर आणि म्हणते याला काढ द्या आता ऐक त्याची चाल होती आपके प्यार में हम सफरते लगे ऐक बाई ऐक तू राधिके फोडीन घागरी तू जरी नाही म्हटलीस तरी फोडीन पण मसाडी उगाच बावरी नको हो कशाला मनपत लागाय हवाय तुला हा? साधी या ठिकाणी सोजवळ कार्यक्रम करायचा म्हणून ऐक तू राधिके मी फोडीन घागरी मुरली मी वाजवी हो बावरी ऐक तू राधिके मी फोडीन घागरी ऐक तू राधिके आणि म्हणून माझी गवळण गाते हे की नाही ही राधा या श्रीहरीच्या मामाची बायको आणि ती कृष्णावरती एवढं जीव लावायची मी म्हणत नाही मरत होती म्हणून हे की नाही असं म्हणणं चुकीचं आहे कारण श्रीहरीच्या लीलांपैकी ती एक आहे आणि मामाची बायको बरं का अनिया मामा श्रीहरीचा आणि त्याची बायको राधा ती श्रीहरीवरती एवढं जीवापाड प्रेम करायची नवरा असून त्याच्यावर मारायचे हा कसं घेते बघा आता हिचा नवरा पण आहे एवढा देखणं चिकन आपल्याला निवडलेला आहे आमच्या संदेश आहे हा असू दे अशी कशी ही बाई वागणं हिला शोभून दिसत का बरा हे बाई साधी ऐक अशी कशी ही बाई वागणं हिला शोभून दिसत का बरा तुम्हा सांगतोय खरं असून नवराही मरते दुसऱ्यावर 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 आणि म्हणून गवळण सुद्धा याच्यावर संपवतोय आणि या ठिकाणी प्रश्नाकडे वळतोय कागदी ना बाईंचा विषय विराट राजाच्या नगरीत विराटेश्वर नावाचे शिवमंदिर होते त्यांची उंची किती आहे तिथे एक वृक्ष आहे त्याचे नाव काय आहे आणि त्या वृक्षाचे महत्व दुसरे महत्व मी यानंतर सांगणार आहे आणि त्या मंदिराची उंची तिला लांबी पण सांगितली उंचीच नाही सांगितली तर त्याची लांबी आहे 46 फूट आणि उंची आहे 72 फूट ही बाई मी काढली नाही माझ्या घरात बसून केंद्राचं जे पुरातत्व विभाग आहे की जिथे विराटेश्वर मंदिर विराट राजाच्या नगरीमधलं जे मंदिर आहे त्याची उंची केंद्रीय पुरातत्व विभागानं काढलेली उंची आहे असं 4-5 ठिकाणी नोंदी गावल्या अगं येडे तू जर स्वतः ग्रंथ लिहिला असं ना तर तुझं इकडे आण आणि मला सांग इतकी खोटारडी बाई नालायक बाई असेल ना या शक्तितुऱ्यामध्ये ती हे खोटारडी बाई एक नंबरची मी भांडतो दिसता असंच म्हणत नाही त्याला काहीतरी बेस आहे आणि त्याचं महत्व बाय नीट आहे महत्व सांगतोय त्याचं महत्व असं आहे हिंदू धर्मग्रंथामध्ये सांगितलेली 2 झाडे शनी किंवा शनीचा प्रभाव कमी करण्यास मदत करतात हे शमी वृक्ष आणि पिंपळ वृक्ष या 2 झाडाची पूजा केल्याने शनिदेवाचा प्रभाव कमी होतो शनिदेवाच्या नकारात्मक प्रभावापासून बचाव करण्यासाठी घराभोवती शमीचे झाडे लावावीत यासाठीची याशिवाय ती फुले व पाने शनीच्या नकारात्मक प्रभावांना दूर करण्यासाठी या वनस्पतीचा उपयोग केला जातो आता दुसरा भाग रामायणातही शमी वनस्पतीचे महत्व सांगितले आहे लंकेवर ज्या वेळेला युद्ध घोषित करण्यापूर्वी
भगवान रामाने शमीच्या झाडासमोर प्रार्थना केली, त्याचप्रमाणे अर्जुनाने वनवासात ब्रह्मनाडाचे रूप धारण केले, तेव्हा त्याने आपले दिव्य गांडीव धनुष्य शमीच्या झाडावर लपवले होते. ही त्याची महती आहे. अजून जर तुला हे महत्व पटलं नाही तर माझ्याकडे त्याचे औषधी महत्व किती आहे ते मी तुला सांगतो प्रत्येक बारीत. आता हे जर पटलं नसेल तर माझ्या ग्रंथात दिले नाही बाई, लय बाई विचित्र हे कुठला ग्रंथ आहे ते दाखवत पण नाही. या ग्रंथात आमच्याकडे आम्ही दाखवतो काय माझ्या समोर लिखाण आहे त्याचं बघा सगळ्यांनी. आणि बाय ग्रंथाला किंवा ज्या उत्तराला काहीतरी बेस आहे, कुठेतरी मान्य करायची हे जर घरून शिकवलेलं नसेल ना, बारीक करू नको, तुझी योग्यता नाही. ही प्रश्न उत्तर सांगणारी बारी आहे. हे नुसतं गाणी सादर केली म्हणजे होत नाही. आणि म्हणून सर्वांनी या प्रश्नाच्या अनुषंगाने सांगतो, शमीचं झाड लावा. त्याची पानं खैराच्या पानासारखी असतात, बारीक झाड असतं, त्याला जास्त पाणी लागत नाही, काटेरी असतं. पण त्याचं जसं मुंगसाचं दर्शन घेतो ना आपण, मुंगसाचं दर्शन घेतल्यानंतर दिवस चांगला जातो. हा मी अनुभवतो, तुम्ही पण अनुभवला असाल. तसं शमीच्या वृक्षाचं दर्शन घेतल्यानंतर तुमची अडलेली कामे होतात. हे शमीच्या वृक्षाचं महत्व आहे. आजपासून तरी तुम्ही दारात लावा. बारीचं एवढं जरी सापडलं झालं तरी चालेल. माझ्या दारात आहे म्हणून तुम्हाला सांगतो, कारण का आमच्या दारात नसेल तर तुम्हाला सांगायचं लावा म्हणून उपयोग नाही. आमच्या दारात आहे, खास करून ते लावलेलं आहे, कारण का मी गणपतीला वाहतो. तर जाऊ दे, प्रश्नाकडे जाऊ दे. सगळी वडीलधारी मंडळी आहेत, आमची अध्यक्ष मंडळी सगळी वारकरी मंडळी आहेत. वारकरीच्या वेशामध्ये या ठिकाणी म्हणजे म्हणतात ना, आनंद लुटलेला आहे या सोहळ्याचा. आणि म्हणून या ठिकाणी जास्त वेळ घेत नाही, एक पद घेतो आणि एक या आपल्या मंडळाच्या नावाचं एक पद घेतो. बरोबर ना? आणि बारी सर संपवतो. झाले ना वेळ? आहे ना वेळ जरासा? दादा काय तुम्ही सांगा, फक्त मला आदेश द्या, आम्ही आटोपतो. आमचं काय म्हणणार नाही. तुम्ही सांगितलं ओके ओके घेऊ ना? हा बाई बघितली ना, मी विरोधानं म्हणून घेतोय. केवढी जाडजूड आहे, काही दिवसांनी तिला साडी पण पुरणार नाही. निस्त्या खायचं माहिती, जरा बाई काम कर, कष्टाची काम कर, म्हणजे अशी उशील चढ पातळी. आणि म्हणून म्हणते, कसं तुम्हाला सांगू नवऱ्यावरती करते. आणि माय मागल्या या ठिकाणी आहेत. आणि म्हणून सांगतोय, तुम्ही आहे ना आपल्या नवऱ्याला आहे ना, मी माझ्या कार्यक्रमात सांगत असतो भारुडाच्या, पण आज तुम्हाला सांगतो, नवऱ्याला आहे ना असं जपा ना की त्याचा एवढा ताण आहे तो हलका करण्याचा प्रयत्न करा, तुमचा संसार सुखाचा होईल. कारण का माहितीये काय, आज अवलंबन करा. या ठिकाणी महिला वर्ग असतील तर जास्त प्रमाण अटॅक्स हे पुरुषांचं आहे, स्त्रीला अटॅक जास्त येत नाही. अत्यल्प आहे, म्हणजे म्हणतात ना 100 3% असेल एवढंच अटॅकचं प्रमाण स्त्रियांमध्ये आहे. कारण का त्या व्यक्त होतात एकमेकींसमोर किंवा रडून व्यक्त होतात, पुरुष व्यक्त होत नाही. आणि म्हणून त्याला जास्त अटॅक येतात. आणि म्हणून स्त्रियांनी आपल्या नवऱ्याला जपलं पाहिजे, त्याला जीवापाड जीव लावलं पाहिजे. संसार तुमचा सुखाचा झाल्याशिवाय राहणार नाही, बारीमध्ये सांगतोय. आणि म्हणून म्हणते, कसं तुम्हाला सांगू नवऱ्यावरती करते ना, करीना घर काम सदोदित करते आराम. खाऊन फुग खाऊन बघा बघा खाऊन जा. परत घेतो, कसं तुम्हाला सांगू आज नवऱ्यावरती करते राज. करीना घर काम सदोदित करते आराम. बघा ही खाऊन जा, नुसती फुगलेटा. 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 या ठिकाणी आमचे मित्र की ज्यांच्या म्हणतात ना त्यांचं प्रेम माझ्यावरती नितांत आहे आणि दरवर्षी महामाईची सेवा करण्यासाठी मी पिसई मध्ये असतो. अशा आमचे भगवान दादा नरवणकर, अरविंदजी मादलेकर, पिसई काटकरवाडी या ठिकाणी मोठं नामवंत शाहीर या ठिकाणी आपल्यातून निघून गेले. फक्त 2 ओळी त्यांची घेतो, त्यांची फरमाईश आहे आणि त्यांनी या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. गेले उदय बुवा सोडून सांग झालं कसं महामाई.
येते आठवण या शाहिरांची म्हणते पिसईची तरुणाई येते आठवण या शाहिरांची म्हणते पिसईची तरुणाई येते आठवण या शाहिराची म्हणते पिसईची तरुणाई येते आठवण या शाहिराची म्हणते पिसईची तरुणाई या ठिकाणी कुणबी समाज विकास संघाकडून या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक या संपूर्ण गीतांसाठी आलेले मी त्यांचं मनापासून आभार मानतो धन्यवाद या ठिकाणी समाजाचं हे तुमचं चाललेलं कार्य 18 गावाचं जो आपला विभाग आहे नवरे विभाग आणि म्हणून त्याचं गीत या ठिकाणी वेळ झाल्यामुळे आभार मी सांगतोय म्हणजे म्हणणार नाही मी दुसऱ्या बारीला घेईन तत्पूर्वी तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो दुसऱ्या फेरीला तेजलबाईलाही शुभेच्छा देतो चांगली बारी कर आणि नंतर आमची होणार आहे काही 1 मिनिट असेल का 2 मिनिटं असू दे तुम्हालाही भरपूर शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी सर्वांचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद